विमानतळे बंधू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. तर डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिलं उड्डाण. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिबा पाटलांच्या कुटुंबाला व्हीआयपी पास. पाटलांची दोन्ही मुलं, पत्नी, बंधू उपस्थित राहणार. स्थानफलकावरही दिबा पाटलांचं नाव. मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. जेव्हीएलआर ते कफ परेड अंतर तासाभरात पार करता येणार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी. संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निकाल लागणार. वकील असीम सरोदेंना विश्वास. मराठा जीआरवरून छगन भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवारांची नाराजी. विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतल्यानं पक्षाचं नुकसान होत असल्याचं मत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आंदोलन करणार. साखर कारखान्यांमध्ये काटामारी होत असल्याची राज्य सरकारची कबुली. मात्र काटा तपासणारी यंत्रणा कोल्हापूरमध्ये धूळ खात पडू. चंद्रपुरात तहसील कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा खासदार प्रतिभा धानोरकर आणि दीर अनिल धानोरकरांवर गंभीर आरोप. जमीन व्यवहारात फसवल्याचा दावा. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा जागावाटप आज जाहीर होणार. राजद सर्वाधिक 125 ते 130 जागा लढण्याची शक्यता. काँग्रेसला 50 ते 55 तर डाव्या पक्षांना 30 ते 35 जागा शक्य. घाटकोपरमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी 2 पोलिसांना कारावास. दोघांनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा. 1-1 लाख रुपयांचा दंड. मुंबईतल्या सीबीआयच्या न्यायालयानं शिक्षा ठोठावली. क्रिकेटपटू रोहित शर्मानं घटवलं तब्बल 10 किलो वजन. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अविश्वसनीय बदल घडवला. स्लिम ट्रिम रोहितला पाहून सगळेच चकित. रेल्वेचं कन्फर्म तिकीट दुसऱ्या तारखांनाही वापरता येणार. वेगळे चार्जेसही लागणार नाहीत. मात्र तारीख बदलल्यानंतर तिकीट कन्फर्मच मिळेल याची खात्री नाही. 1 जानेवारीपासून हा बदल होईल. आणि बुलेटिन